जुन्या काळातील एक आघाडीच्या अभिनेत्री म्हणून उषा किरण यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल। 1950 आणि 60 या काळात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली होती। या काळात आलेल्या जशाच तसे, क्रांतीवीर बळवंत फडके, श्रीकृष्ण दर्शन, बाळा जोजोरे, पुनवेची रात, शिकलेली बायको, कन्यादान अशा गाजलेल्या मराठी सिनेमात त्यांनी काम केलंय। नंतर त्या हिंदी सिनेसृष्टीकडे वळाल्या। हिंदीत त्यांनी देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार, राजेश खन्ना या दिग्गज अभिनेत्यांसोबत अनेक हिट चित्रपट दिले। त्यात दाग, काबुलीवाला, नजराणा, पतिता, बावर्ची यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होतो। उषा किरण यांचे 9 मार्च 2000 रोजी कर्करोगाने निधन झाले। आता त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी पुढे चालवते। सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी आझमी ही उषा किरण यांची मुलगी आहे। तन्वी आझमी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1960 साली झाला। आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या। 1984 साली आलेल्या रावसाहेब या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कार्याची सुरुवात केली। नंतर त्यांनी हिंदी सिनेमात भरपूर कामं केली। सुरुवातीला त्यांनी डर, अकेले हम अकेले तुम, दुश्मन, मेला यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात कामं केली। पुढे उतरत्या वयात त्यांनी दिल्ली 6, आरक्षण, ये जवानी ये दीवानी, अंजना अंजानी, बाजीराव मस्तानी अशा सुपरहिट चित्रपटात चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या। बाजीराव मस्तानी सिनेमातील राधाबाईंच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। लय भारी या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा मराठी काम केलं। त्यांनी रितेश देशमुखच्या आईचा रोल साकारला होता। त्यानंतर त्या गेल्या वर्षी आलेल्या ओले आले या मराठी चित्रपटात देखील दिसल्या होत्या। तन्वी आझमी या शबाना आझमी यांच्या वहिनी आहेत। तन्वी आझमी यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले। अशा प्रकारे तन्वी आझमी या दिग्गज अभिनेत्री उषा किरण यांच्या अभिनयाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत।